विविध ठिकाणी अवकाळी पाऊस होतोय आणि त्याच्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। त्यांना काहीसं त्यामुळे टेन्शन आलेलं आहे, कारण अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांवर अक्षरशः पाणी पडलंय। द्राक्ष असतील, आंबा, डाळिंब या सगळ्यांचा त्यामुळे मोठं नुकसान होतंय। द्राक्ष बागायतदारांच्या डोळ्यात तर पाणी उभं राहिलंय। शेतकऱ्यांना शासनाने मदत करण्याची गरज आहे। गारपिटीचा सर्वाधिक फटका आटपाडी, खानापूर, मिरज आणि जत या तालुक्यांना बसलेला आहे। बाग मनी फुटलेला आहे द्राक्षाचं। आज 105 रुपये हा प्लॉट मागितलेला होता। आता ह्याला 1 रुपया सुद्धा आता ह्याचा होत नाही। रॅगवर टाकलं तर बेदान सगळं फुल होणार आहे, जे फुलपाट तयार होणार आहे। पाडव्यामुळे 2 दिवस फक्त प्लॉट हार्वेस्टिंग होणार होतं परवा। कमीत कमी 25 ते 30 लाख रुपये ह्या प्लॉटचं नुकसान झाले पूर्ण। असे अनेक शेतकरी इथं आहेत। आम्हाला शासनानं पूर्ण ह्याचा एवढी मदत करावी की आम्हाला ह्याच्यात आता आत्महत्या करायशिवाय पर्याय राहिला नाही। एवढी परिस्थिती वाईट झाल्या, कर्ज काढून बँका सगळ्यांच्या आमच्या सगळ्या डोक्या बसलेल्या सगळे माल गेला एखादा प्लॉटचा, ते सगळे शेतकऱ्यांच्या पाठीमागे आले। आणि तो रात असं पैसे आज उद्या दिवस चांगला उजळणार होता। पाडव्याच्या दिवशी आम्हाला ही निसर्गानं गिफ्ट दिलं काय असं वाटायला लागले आम्हाला सतत। 2 दिवसात 105 रुपयानं पोनोमा एक्सपोर्टवाल्यांनी मागितला होता माल, आणि 2 दिवसात हार्वेस्टिंग करायचं होतं। तर काल संध्याकाळच्या दरम्यान 1.5 तास अशी चारी बाजूनी फिरत फिरत अशी गारपीट, अशी म्हणजे फिरून फिरून गारपीट झाल्यामुळं यातलं एक मणी सुद्धा शिल्लक राहिला नाही। जवळजवळ 22 ते 24 टन माल 105 रुपयानं जो म्हणजे 26-27 ते 30 लाखापर्यंत जवळ नुकसान याचं झालंय। आता बातमी धाराशिव मधून येते, कारण ठिकठिकाणी जो अवकाळी पाऊस झालाय त्याचा फटका धाराशिवला देखील बसलाय आणि साहजिकच त्यामुळे ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालंय। हे नुकसान इतकं प्रचंड आहे की उत्पादन खर्च निघणंही कठीण झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या काही कमी होताना दिसत नाहीयेत। आज काढणीचा खर्च सुद्धा निघणं कठीण झालेलं आहे। धाराशिव तालुक्यातल्या तडवळा गावात ज्वारीचं हे संपूर्ण पीक मातीमोल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। आता आमचे कालच्या अवकाळी पावसानं गारपीट झाल्यामुळं ही नुकसान झालेले ज्वारीचं। तर त्या नुकसानीला येऊन शासनाने स्पॉटला येऊन पंचनामे करावे आणि तात्काळ मदत आम्हाला द्यावी। आता बातमी येते हिंगोलीमधनं। हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये हनी ट्रॅपचं एक मोठं रॅकेट असल्याचं समोर आलेलं आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर पावलं टाकण्यात येत आहेत। कारवाईचा फास जो आहे तो आवळला जातोय, कारण 3 जणांना या सगळ्या संदर्भात ताब्यात घेण्यात आलेला आहे। व्हिडिओ शूट करायचा आणि हेच अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत हा संबंधित आरोपी महिलांशी मैत्री करत एकांतात नेऊन गुप्तपणे कॅमेऱ्यात अश्लील व्हिडिओ शूट करत असे आणि मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल करत असल्याचंही समोर आलंय। या प्रकरणी वसमत शहर पोलिसांनी कारवाई करत टोळीचा पर्दाफाश केलाय। आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईत 3 आरोपींना ताब्यात घेण्यात खंडणी आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणे आणि त्यानंतर त्याला मारहाण करणे, त्याच्याकडून खंडणी वसूल करणे या कलमांखाली, वेगवेगळ्या कलमांखाली आपण गुन्हा दाखल केलेला आहे। माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन सर आणि ॲडिशनल SP कमलेश मीना सर, तसेच उपविभागीय अधिकारी श्री केंद्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली API डेटवाल यांच्याकडे हा गुन्हा दिलेला होता आणि सर्वांनी मिळून आम्ही त्या दिवशीच्यातले रात्री तसा गुन्हा दाखल झाला। तसेच आम्ही यातले 2-3 आरोपी जे आहेत ते अटक केले। आता बातमी पुण्यामधनं। पुण्याच्या शिरूरमध्ये एक हत्या झालेली आपल्याला सगळ्यांना समोर आलेली होती आणि त्याच संदर्भात आता एक अत्यंत महत्त्वाचा धागादोरा